नाही, नक्कीच आम्ही मागील काळापासून जे आहे ते जर मागे बघितलं असेल तर मुंबई काँग्रेसच्या वतीने जे फॉर्मसुद्धा वाटण्यात आले मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी, त्याचासुद्धा उत्कृष्ट असा प्रतिसाद होता. आणि आज ज्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्यांची जे आहे ते त्यांना भेटत आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत, वॉर्ड रचनेबाबत चर्चा करत आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये कसं इलेक्शन जे आहे ते कंटेस्ट करणं या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. आज मुंबई काँग्रेसच्या वतीने सगळी नेते मंडळी उपस्थित आहेत. सगळ्या फ्रंटल सगळे सेलचे आमचे जे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनाचा तर आम्ही जेव्हा आमचं तुम्हाला माहिती आहे की आम्ही एक लक्ष्य म्हणून आमचं जेव्हा शिबिर झालं होतं त्या दिवसापासूनच आम्ही कामाला लागलो होतो. आज आमची या ठिकाणी जी आहे ती बैठक होत आहे. उद्यासुद्धा आम्ही 3 जिल्ह्याची बैठक घेणार आहे. आज आम्ही साऊथ मुंबई, साऊथ सेंट्रल आणि नॉर्थ सेंट्रल या 3 जिल्ह्याची आणि उद्या 3 जिल्ह्याची रोज याची आम्ही बैठक घेणार आहोत. सर्वांना वैयक्तिक भेटून सर्वांशी त्या ठिकाणी येणाऱ्या इलेक्शनच्या बाबतीत चर्चा होणार आहे. आणि कंटिन्युअस आमच्या जे आहे ते आता मिटिंगची सत्र सुरू आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जाहीरनामासुद्धा घेऊन या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर येऊ. त्यामुळे मला अपेक्षा आहे की हे इलेक्शन जे आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सगळेजण एकत्रपणे लढणार आहोत आणि विजय मिळवण्यासाठी आमचा येणाऱ्या काळामधला प्रयत्न राहील. आज आपण संजय राऊत हे आता शरद पवारांची भेट होत आहे आणि कुठेतरी काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील शरद पवारांची भेट घेतलेली होती. काय नेमकं सुरू आहे? आम्ही पवारसाहेबांची भेट यासाठी घेतली होती कारण शरद पवारसाहेबांनी आमची नैसर्गिकरित्या मागील खूप वर्षापासून जी आहे ती आमची अलायन्स आहे आणि मागीलसुद्धा निवडणुकामध्ये आम्ही एकत्रपणे लढलो होतो. त्यामुळे आमची अशी इच्छा होती की त्यांनी आमच्याबरोबर आलं तर फार बरं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना भेटलो होतो. शेवटी त्यांचा पक्षाचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत आणि ते त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतील, परंतु ॲज अ नॅचरल आमची अलायन्स म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला आता तुम्हाला माहिती आहे की जवळपास जर बघितलं तर फार कमी दिवस राहिले, 1 महिना सुद्धा राहिलेला आहे. अशा वेळेला सर्वच पक्ष प्रयत्न करत असेल की त्यांची अलायन्स काय होणार, उमेदवारांची निवड कशी करणार आणि या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सुरुवात केलेली आहे. 2-4 दिवसामध्ये आम्ही तुमच्यासमोर आमची जे अलायन्स असणार आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा येऊ आणि ते सुद्धा आम्ही सांगू. पण आमची अशी इच्छा होती की शरदचंद्र पवारसाहेब जे आहे ते काँग्रेस पक्षाशी नेहमी जे आहे त्यांचं नैसर्गिक जे आहे त्या ठिकाणी आघाडी राहिलेली आणि त्यामुळे आमची इच्छा होती की त्यांची आघाडी आमच्याबरोबर होईल तर बरं राहील. मनसे आणि शिवसेना यांच्याकडे युतीची चर्चा होताना संदर्भात त्यांच्या बैठका होत असताना आज शरद पवारांच्या भेटीला संजय राऊत गेले होते. पण तुमची नेमकी तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला असं वाटतंय का तुमच्यासोबत शिवसेना तर आहेच मात्र मनसेला देखील राहणं गरजेचं आहे वाटतंय असं? नाही, आम्ही आमचा स्वबळाचा नारा मी मगाशीच सांगितलं की आमच्या शिबिराच्या माध्यमातून सांगितला होता. आमचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नेतीला साहेब असतील, AICC असेल आणि तत्पूर्वी आमचे सगळे सिनियर लीडर असतील यांचीसुद्धा आदरणीय नेते राहुल गांधीजींशी आणि आमचे अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी चर्चा झाली होती. त्यावेळी सांगण्यात आलं होतं की या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी बोलून घ्या, पक्षाच्या प्रमुखांशी बोलून घ्या आणि त्यानंतर चर्चा केल्यानंतर आम्ही जी आहे ते आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. याच्या आधीसुद्धा जे आहे ते संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं होतं 3 महिन्यापूर्वी की ते स्वबळावर लढणार आहेत. एकलो चौरसा नारा त्यांनी त्यावेळेला दिला होता आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी नारा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाने आपण जर बघितलं असेल या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला गेला आणि ते आमचे लक्ष या शिबिरामध्ये आम्ही सांगण्यात आलं की आम्ही आता स्वबळावर जाणार, पण त्याचबरोबर जे आमचे नॅचरल नैसर्गिक जे आमचे मित्र आहेत की ज्यांच्याशी आमची सातत्याने आघाडी राहिलेली आहे त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आणि त्या तऱ्हेने आम्ही शरदचंद्र पवारसाहेब यांच्याकडे मधल्या काळामध्ये गेलो होतो. काही लोकांशी आमची अजून चर्चा सुरू आहे. एकदा त्या चर्चा स्पष्ट झाल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर येऊ आणि आमचे अलायन्स आम्ही सांगू. प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. सातव कुटुंबीय गांधी कुटुंबियाचे फार जुने संबंध विद्यमान आमदार असताना सुद्धा असा मोठा निर्णय काँग्रेसचे लोक घेताना दिसतात. ते खरं तर मला असं वाटतं की कदाचित स्वर्गीय राजीव सातवजी असते तर हा निर्णय झाला नसता, कारण राजीव सातवजी यांचं गांधी कुटुंबाशी आणि काँग्रेसशी असलेलं जे नातं आहे ते खूप अतूट नातं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की युथ काँग्रेसचं महाराष्ट्राच्या अध्यक्षांपासून ऑल इंडियाच्या युथ काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यापर्यंत म्हणजे युवा नेता बनवण्यामध्ये लोकसभेचं तिकीट असेल किंवा सातत्याने त्यांच्याबरोबर जे आहे गांधी परिवार असेल किंवा काँग्रेस परिवार असेल यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांच्या पाठीशी भक्कम राहण्याचं काम केलं आणि त्यांच्यानंतरसुद्धा त्यांच्या पत्नीला जे आहे ते काँग्रेस पक्षाने पाठबळ देण्याचं काम केलं. त्यांना 2दा MLC म्हणजे आमदार बनवण्याचं काम केलं विधान परिषदचं. काँग्रेस पक्षाने खूप लोकांना सत्ता दिल्या, काँग्रेस पक्षाने खूप लोकांना संधी दिल्या. काँग्रेस पक्ष नेहमीच काँग्रेस जे विचारधारेचे त्यांच्या पाठीशी राहतो, परंतु आजकाल आपल्याला सुद्धा माहिती आहे की आज काळ फार बदललेला आहे आणि आजकाल राजकारण हे
वैचारिक राजकारण नसून, एकनिष्ठ राजकारण नसून, विचारधारेचं राजकारण नसून, स्वार्थाचं आणि कुठेतरी त्या ठिकाणी जे आहे ते इतर गोष्टींचं राजकारण झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी तिकडे गेल्यानंतर तर आम्ही बघितलं मधल्या काळामध्ये आमचे काही नेते गेले, अजून त्या गेलेत, काही प्रश्न नाही. ज्यांना जे गेलेत ते आता मला असं वाटतं की सर्वांना माहिती आहे की एकीकडे बोलायचं आणि मग दुसरीकडे जाऊन त्या पक्षामध्ये सर्वांना घ्यायचं, ही जी भाजपाची भूमिका आणि भाजपाचं राजकारण मला वाटतं आता जनतेसमोर सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की ज्या तऱ्हेने भाजपा एका ठिकाणी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी म्हणते की परिवारवाद आहे, काँग्रेस पक्षाने हे केलेलं आहे, काँग्रेस पक्ष ते करताना एका ठिकाणी स्वतःच काँग्रेस पक्षामधले, आता तुम्ही जर बघाल तर भाजपामध्ये सगळ्यात जास्त आमचे परिवारची मंडळी त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आज जवळपास त्यांच्याकडे तुम्ही जर मागे बघाल, संसदेमध्ये बघाल किंवा विधानसभेमध्ये बघाल, तुम्हाला काँग्रेसचीच मंडळी दिसतील. मग आम्ही हे केलं, मग तिथे गेलं की मग ते सगळं साफ होऊन जातं, तिथे गेलं की सगळी सत्ता स्वार्थ त्या ठिकाणी साधण्याचं काम केलं जातं. पण मला हे सांगायला पाहिजे की काँग्रेस ही एक पार्टी नाही, काँग्रेस हा एक विचार आहे. आणि काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी सातत्याने जे आहे जनसामान्यामध्ये, आजही लोकांमध्ये तुम्ही जाल तर आजही काँग्रेसला लोक यासाठी पसंत करतात, कारण काँग्रेस पार्टीने ज्या तऱ्हेने काम केलं स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या जडणघडीमध्ये जे सुद्धा काम झालेले ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाले. त्यामुळे त्या गेल्या त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, ठीक आहे. पण मला हे चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की काँग्रेस पक्षाने सातव परिवाराच्या मागे सातत्याने उभं राहण्याचं काम केलं, गांधी परिवाराने सातव कुटुंबाच्या मागे सातत्याने उभं राहण्याचं काम केलं. आता वफादारी कोणाच्या काय असते माहीत नाही. वफादार असणं, पक्षाशी एकनिष्ठ असणं आणि विचारधारी कशी बांधील असणं ही राजकारणाची ओळख असली पाहिजे. दुर्दैवाने ती ओळख आता बदलत जात आहे. त्यांना त्यांचा निर्णय घ्यायला त्यांना स्वातंत्र्य आहे ना. पण प्रश्न शेवटी वापस तोच येतो ना की जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे की जनतेने सुद्धा हा विचार करण्याची आवश्यकता आहे की जी मंडळी, मग अशोक चव्हाण साहेब गेले किंवा इतर सगळे जण त्या ठिकाणी गेले, ही सगळ्या मंडळींना काँग्रेसने मुख्यमंत्री पद दिली, सत्ता दिली. जेव्हा त्यांना संधी आल्या तेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्षापासून आमदारांपर्यंत काही लोकांना संध्या दिल्या पक्षाने. तुम्ही तर राजू सातवांच्या मिसेस होता म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आमदारपद दिलं. पक्षाने तुमच्या मिस्टरांनी केलेल्या कामाचं किंवा नवऱ्याने केलेल्या पतीच्या कामाचं त्या ठिकाणी लक्षात ठेवल्याचं काम केलं. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता शिरसाटाच्या या स्टेटमेंटवर काय सांगू मी. दोनदा आमदारकी दिल्यानंतर जर छळ होत असेल तर त्याच्यासारखं मग काय बोलू. म्हणजे काहीतरी बोलताना शिरसाटाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. शिरसाटाचा छळ देवेंद्र फडणवीस माध्यमातून होतोय का हे पहिलं तपासायला सांगा. त्यांच्या घरामधले व्हिडिओ कोणी बाहेर काढले, पैशाचे व्हिडिओ किंवा त्याच्या जावयाच्या जमिनीच्या बाबतीमध्ये काय त्यांच्या मुलाच्या जमिनीच्या बाबतीमधले सगळे डॉक्युमेंटेशन कुणी काढले हे पण माहिती घ्या ना तुम्ही जरा. आता ते एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या अंतर्गत वादामध्ये किती लोकांची प्रकरणं बाहेर आली. योगेश कदमांचं प्रकरण कोणी बाहेर काढलं, शिरसाटांचं प्रकरण कोणी बाहेर काढलं, अजून किती नावं घेऊ सांगा. हा अशोकराव जिथे गेलेत ना आता तिथे दिसतात का पहिलं बघा. जिथे आहे तिथे सुखी राहा. काँग्रेस पार्टी हा एक नियम सांगितलं की काँग्रेस पार्टी आपल्या जे आहे ते विचारधारेवर कायम आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी काँग्रेस पार्टी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वांना जोडण्याचा धागा, सर्वांना प्रेम देणारी काँग्रेस पार्टी आहे, त्या ठिकाणी विचारधारेशी बांधलेलं होतं. मला वाटतं आता तिकडे गेल्यानंतर अशोक चव्हाण साहेबांनी कधीतरी भाजपाबद्दल सुद्धा बोलावं. त्या ठिकाणी त्यांनी कुठे बसतात, त्या ठिकाणी त्यांना काय किती सन्मान दिला जातो हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. विधान परिषदेमधलं विरोधी पक्षाने अडचणीत यावं यासाठी हे सगळं आता तुम्ही बरोबर बोललेलं आहात की विधान परिषदेच्या जे विरोधी पक्ष आहेत त्याच्या बाबतीमध्ये सगळी ही मुवमेंट चालली आहे की काही आमदारांना एका घेतल्यानंतर म्हणजे मानसिकता बघा. काँग्रेस पार्टी किंवा तुम्ही जर बघा त्यावेळेला कमी आमदार जरी होते तरी त्यावेळेला विरोधी पक्ष पद दिलं गेलं पाहिजे ही काँग्रेस पार्टीची भूमिका होती. तुम्हाला माहिती आहे की संसदेमध्ये सुद्धा कमी खासदार असताना विरोधी पक्षाचे म्हणजे त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारखे नेते होते त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्षाने पद दिलं. पण आता विरोधी पक्षाचा पद जाता कामा नये म्हणून या सगळ्या खटाटोप चाललेल्या आहेत. ह्या पक्षातून त्या पक्षात घ्या म्हणजे सत्तेसाठी स्वार्थासाठी काही करू शकते त्याचं नाव भाजप आहे. आम्ही सत्तेसाठी स्वार्थासाठी निवडणुकीसाठी नाही, आम्ही लोकांसाठी आहोत आणि लोकांना मिळून एकत्र पुढे जाऊन विचारधारेसाठी आहोत हे मला या ठिकाणी सांगायचं. अरे त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं. काय राजीनामा, पहिलं तर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर एकदा नाही दुसऱ्या तिसऱ्यांदा शिक्षा पण झालेली आहे. मग त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न का केला जातो, पाठ पवारला वाचवण्यासाठी प्रयत्न का केला जातो.
खरं तर ईडीला आमचं काल आम्ही जी दिली होती त्या ठिकाणी मोर्चा, आमचं म्हणणं तेच होतं की जेव्हा नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये एका व्यक्तीच्या कंप्लेंटवर तुम्ही त्या ठिकाणी FIR न घेता चौकशी केली, किती घंटे राहुलजींना बसून ठेवलं, किती घंटे सोनियाजींना बसून ठेवलं, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना बसून ठेवलं. माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर कोर्टाने काल त्यांची जेव्हा त्यांना त्या ठिकाणी जे आहे त्याचं पूर्ण प्रकरणाला त्यांना ज्या पूर्णपणे चेतावणी देण्याचं काम केलं, त्याचं ईडीचं त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते अपीलला त्या ठिकाणी खारिज करण्याचं काम केलं आणि त्यांना त्या ठिकाणी लाथाडण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आम्ही मोर्चा यासाठी घेऊन गेलो की ईडी ही संस्था स्वतंत्र आहे का? ईडीचं काम काय? एक बॅग सापडते पैशाची भरलेली, ही त्याच्यावर चौकशी करत नाही मंत्र्याची. इलेक्शनच्या पिरियडमध्ये चुनाव आयोगाला एवढे मोठे व्हिडिओ येतात, चुनाव आयोग त्याच्यावरती चौकशी करत नाही, निवडणूक आयोग. दुसरं आपण काय बघतोय, आज कोकाटेच्या बाबतीमध्ये इतक्या साऱ्या प्रमाणामध्ये तक्रारी आहेत, पार्थ पवारच्या बाबतीमध्ये इतक्या साऱ्या तक्रारी आहेत, मग त्याच्यावरती का नाही ईडी कारवाई करत? म्हणजे सरकारचं खेळणं म्हणून बसलेली आहे का ईडी, निवडणूक आयोग? यांची स्वायत्ता कुठे आहे? संविधान कुठे आहे देशामध्ये? हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. नगरसेवक फोडण्यासाठी 5 कोटी दिले आणि निवडणूक लढण्यासाठी 10 कोटी देणार आहेत. निवडणुकीसाठी 10,000 कोटीचं बजेट असताना असा आरोप थेट संजय राऊतांनी केला. तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, मला तर हे माहितीच आहे की मागील काळापासून ते आपण बघतोय जवळपास 4 वर्षापासून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत. अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेचा निधी जो आहे तो पार्टी फंड म्हणून वापरला जातोय. तुम्ही ज्या मधल्या काळामध्ये पण बघाल, ज्या लोकांना पक्षामध्ये घेतलं त्या लोकांना 4 कोटी 5 कोटी 6 कोटीचे निधी दिले गेले, जेव्हा की ते पार्टी फंड नाही आहेत, ते मुंबईकरांच्या टॅक्स मधून आलेले पैसे जे मुंबईकरांच्या गरजेनुसार वापरले जायला पाहिजे होते, परंतु ते पार्टी फंड म्हणून वापरले जातात. प्रत्येकाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न चाललाय. खरं तर महाराष्ट्राचं राजकारण भाजपाने खराब करून टाकण्याचं काम केलंय. सत्तेचा त्या ठिकाणी त्यांना माज आलेला आहे. सत्तेचा वापर स्वार्थासाठी लोक स्वतःच्या पार्टीचा वाढवण्यासाठी कशा तऱ्हेने करण्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे भाजप आहे. आपल्याला सांगते मी, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी एक तर धमकावणं किंवा स्वार्थ देणं किंवा त्या ठिकाणी या विविध फंडांचा वापर करणं. म्हणजे तुम्ही डीपीडीसीचा फंडाचा पण माझं पत्रकारांना सांगणे की डीपीडीसीचा फंडाचा तुम्ही अभ्यास करा, मुंबई महानगरपालिकेच्या फंडाचा अभ्यास करा. माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे, तुम्ही श्वेतपत्रिका काढा एकदा, तुम्ही किती फंड कोणाला दिले आणि त्या ठिकाणी काम झालं की नाही झालं. अशा तऱ्हेने भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचं आणि त्या ठिकाणी लोकांना तोडून घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची, यासाठी भाजपा पार्टी सातत्याने काम करत असते आणि जे लोकशाहीमध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे असे मला सांगावं लागेल. नाही, मला असं वाटतं की जर एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत, जसं मी आरोपांची मालिका सांगू शकते ना, म्हणजे प्रत्येक मंत्र्यांवरती किती मंत्र्यांवरती ह्या अधिवेशनामध्ये आरोप झाले, मागील काळामध्ये आरोप झाले. म्हणजे माने कोकाटे साहेब कोकाटेंपासून ते आज आता तुम्ही जर बघाल, हे पार्थ पवारांचं नाव घेतलं आणि तिसरं नाव तुम्ही घेतलं, एकनाथ शिंदेजींच्या भावांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे ना, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. मुख्यमंत्री फक्त पारदर्शक कारभाराच्या वार्ता करतात किंवा त्याच्याबद्दल सातत्याने बोलत असतात की पारदर्शक कारभार दिसेल, स्वच्छ कारभार आहे, आम्ही हे करणार नाही, आमच्या काळात आमचं हे होणार नाही. अरे तुम्ही गृहमंत्री पण आहात ना, एवढा मोठा आरोप होतोय त्या राज्यावरती की जवळपास किती कोटीचा त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी आहे चरस ड्रग्स, सांगा ना तुम्ही. आणि कोणाच्या नावावर 7/12 आहे? तुमच्या स्वतःच्या नावावर 7/12 आहे. मग असं असताना पण एकही कारवाई होत नाही आणि त्यांच्यावरती कुठल्याही तऱ्हेची ज्यावेळी कारवाई होत नाही त्यावेळी मला देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा बोलणाऱ्यांनी मला उत्तर द्यावं आता की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि काय तुम्ही त्याच्यावरती कारवाई करताय. हे आम्ही संसदमध्ये पण विचारलं त्यांना प्रश्न की बाबा तुमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेने चाललंय, निवडणूक आयोग आता म्हणजे महाभारतातल्या मी धृतराष्ट्राचं यासाठी उदाहरण दिलं की तुमच्या निवडणूक आयोगाच्या मतदार केंद्रामध्ये त्या ठिकाणी कोणाला मतदान करायचं हे आमदार सांगतोय, राजकीय नारे घेतले जातात, मोबाईल वापरले जातात, सकाळी 5 वाजता महिलांना फॉर्म भरायला तुम्ही घेऊन जाता. हे महाराष्ट्र आहे का? निवडणूक आयोगाचं हे बघणं काम आहे का? म्हणजे हे आता अवस्था झाली आहे का? ईडीची अवस्था काय झाली आहे? पोलिसांची अवस्था काय झाली आहे? सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण करून टाकलं आणि स्वायत्त यंत्रणेवर तुमचं नियंत्रण चाललंय, हे बरोबर नाही असं मला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.